श्री स्वामी समर्थ. सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. कलियुगाच्या अखेरच्या टप्प्यात देव कलंकी अर्थात कल्की या नावाने अवतार घेणार आहे. कल्कीचे पुराणातील वर्णन म्हणजे एक ब्रह्मचारी बटू हातात तलवार घेऊन पांढऱ्या घोड्याच्या मागून चालत आहे. बटूचे हे चित्र सांकेतिक असून अर्थगर्भ आहे. कलियुगात जिकडे तिकडे अधर्माची असत्याची चिरजोरी पाहायला मिळेल. राजसत्ताही त्याला रोखण्यात अपयशी ठरेल. सज्जनांना भक्तांना जीवन जगणे नकोसे होईल. अशा वेळी क्रांती झाल्याशिवाय गत्यंतर नाही. मागील श्लोक क्रमांक 124 मध्ये कलियुगात भगवंताने मौन पत्करले आहे असा अभिप्राय समर्थांनी व्यक्त केला आहे. शास्त्रात विश्वाच्या कालगणनेसाठी जी 4 युगे सांगितली आहेत त्यातील कलियुग हे 4थे युग आता चालू आहे. कलियुगाची कालमर्यादा 4,32,000 सौर वर्ष अशी सांगितली आहे. इसवी सन पूर्व 3102 या वर्षापासून कलियुगाची सुरुवात झाली असे मानले जाते. प्रगत अवस्थेपर्यंत पोहोचलेला भारतीय संस्कृतीच्या उत्कर्षाचा आलेख कलियुगाच्या काळात खाली घसरलेला पाहायला मिळतो. अध्यात्म आणि त्याग यावर आधारित असलेली भारतीय संस्कृती कलियुगात खालावत जाणार असे मानले जाते आणि त्याचा प्रत्यय आज आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून येत असतो. संस्कृतीच्या उन्नतीचे किंवा अवनतीचे टप्पे सहस्र वर्षात मोजण्याची प्रथा आहे. शास्त्रातील वर्णनानुसार कलियुगात भारतीय संस्कृतीतील त्यागाची परंपरा आणि धार्मिकता कमी कमी होत जाऊन लोप पावेल. समाजातील सभ्यता कमी होईल. भोगवाद, स्वार्थ, द्वेष, मत्सर वाढल्याने कलह होतील. भांडणांचे पर्व सुरू होईल. सगळीकडे असंतोष पसरेल. त्याग आणि परमार्थ हे गुण कमी कमी होऊन त्यांचे अस्तित्व राहते की नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. त्याग, परमार्थ या गुणातील आनंद लोक विसरतील असे कलियुगाचे वर्णन आढळते. विश्वाची कालक्रमणा 4 युगात विभागली आहे हे आपण पाहिले. दुष्टांचा संहार आणि सज्जनांचे रक्षण या कार्यासाठी तसेच भक्तांसाठी प्रत्येक युगात भगवंत अवतार घेतो अशी हिंदूची श्रद्धा आहे. या कलियुगातील परिस्थिती भगवंत कशी सावरणार आहे हे समर्थ पुढील श्लोकात सांगत आहेत. अनाथादिना कारणे जन्मताहे कलंकी पुढे देव होणार आहे. जयावर्णितासे पली वेदवाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. देव भक्ताची उपेक्षा करीत नाही. भक्ताचा त्याला अभिमान असतो हे सांगण्यासाठी समर्थांनी यापूर्वीच्या श्लोकातून मत्स्य, कर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, श्रीकृष्ण हे भगवंताचे अवतार थोडक्यात सांगितले आहेत. प्रत्येक अवतारामागील प्रेरणा स्पष्ट करणारा कथाभाग यापूर्वीच्या लेखातून आला आहे. सध्या आपण कलियुगात वावरत आहोत. कलियुगाची एकंदर कालमर्यादा 432 सहस्र सौर वर्ष इतकी आहे हे आपण पाहिले. त्यापैकी फक्त 5 सहस्र वर्ष पार पडली आहेत. सध्या आपली वाटचाल कलियुगातील प्रथम चरणात सुरू आहे. या पुढील प्रत्येक सहस्र वर्षात माणसाची जीवनशैली तसेच समाजाची विचार करण्याची पद्धत यात बदल होत जाईल. थोडक्यात आगामी सहस्रकांत समाजाच्या आचार विचारात बदल होत जातील. कलियुगाचा प्रभाव वाढत जाईल. त्याचा परिणाम सज्जन, दुर्जन, भक्त, अभक्त, ज्ञानी, अज्ञानी सर्वांना भोगावा लागणार आहे. अशा वेळी लोकांना यापासून सोडवणाऱ्या महान नेत्याची शक्तीची गरज भासेल. भगवंताच्या अवताराची जरुरी भासेल. देव या जगात अवतीर्ण होण्यासंदर्भात भगवद्गीतेत भगवंताचे वचन आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंतांनी या ठिकाणी आपल्या अवताराचे प्रयोजन सांगितले आहे. दिव्यावर काजळी यावी तशी काही काळ धर्मावर अधर्माची, असत्याची छाया येऊन धर्माला ग्लानी येते. अर्धाचा नाश करण्यासाठी भगवंताला मायारूपाने शरीर धारण करून अवतारात प्रगट व्हावे लागते. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश हे त्याचे कार्यक्षेत्रही भगवंताने सांगितले आहे. याचा अर्थ सज्जन आणि दुर्जन दोघांकडे देवाचे लक्ष असते. तरीही
देव दुर्जनांचा एकदम नष्ट करीत नाही. दुष्ट दुर्जन कसेही असले तरी भगवंत त्यांना सुधारण्यासाठी संधी देत असतो. या सृष्टीत देवाने मानवाला विचार स्वातंत्र्य व कर्म स्वातंत्र्य दिले आहे. तथापि अतिस्वार्थी, अति अहंकारी दुष्ट दुर्जनात जेव्हा बदल अशक्य होतो तेव्हा तो जगाचा चिंतेचा विषय ठरतो. कलियुगात सृष्टांचे सज्जनांचे या जगातील प्रमाण कमी असते. भावी काळात त्यात फारसा फरक पडेल असे वाटत नाही. समाजातील संतजनांचे आचरण निस्वार्थी, परोपकारी, सुस्वभावी, शांतताप्रिय असल्याने दुष्ट दुर्जनांना ते पाहवत नाही. ते सज्जनांचा द्वेष मत्सर करू लागतात, त्यांची हेटाळणी करतात, त्यांचा छळ करतात, त्यांना त्रास देतात. सज्जनांचा कोणी पाठीराखा न उरल्याने त्यांची अवस्था अनाथ-दीन अशी होऊन जाते. अशा वेळी अनाथ-दीन भक्तांच्या, सज्जनांच्या सहाय्यासाठी भगवंताला जगात अवतार रूपाने जन्म घ्यावा लागतो. देव अधर्माची स्थिती आटोक्यात आणून धर्माची स्थापना करतो, लोकांना सन्मार्गाला लावतो. ही अवताराची कल्पना स्वामींनी अनाथा दिनाकारणे जन्मत आहे या ओळीत मांडली आहे. दुर्जनांकडून झालेला सज्जनांचा भक्ताचा छळ हे जरी भगवंताच्या अवतारासाठी निमित्त कारण असले तरी अनाथ दीन सज्जन भक्त यांच्याकडून जी आर्तपणे विनवणी केली जाते ती आर्त व्याकुळ हाक भगवंतापर्यंत पोहोचते. अन्यथा कलियुगातील देव मौन धारण करीत असतो. देवाशिवाय कोण आधार नाही, देवाशिवाय कोणी माता नाही अशी भक्तांची अवस्था पाहिल्यावर भगवंत हाकेला प्रतिसाद देतो. तो भक्ताची उपेक्षा करीत नाही. कलियुगाच्या अखेरच्या टप्प्यात देव कलंकी अर्थात कल्की या नावाने अवतार घेणार आहे. कल्कीचे पुराणातील वर्णन म्हणजे एक ब्रह्मचारी बटू हातात तलवार घेऊन पांढऱ्या घोड्याच्या मागून चालत आहे. बटूचे हे चित्र सांकेतिक असून अर्थगर्भ आहे. कलियुगात जिकडे तिकडे अधर्माची, असत्याची शिरजोरी पाहायला मिळेल. राजसत्ताही त्याला रोखण्यात अपयशी ठरेल. सज्जनांना, भक्तांना जीने नकोसे होईल. अशा वेळी क्रांती झाल्याशिवाय गत्यंतर नाही. बटू हा धर्माचे प्रतीक आहे. त्याने हातात तलवार घेतली आहे. हे धर्मक्रांती दाखवते. दुष्ट दांभिकांना तो धडा शिकवेल. पांढरा घोडा हे स्वच्छ, धर्माधिष्ठित, भ्रष्टाचार रहित राजसत्ता दाखवते. म्हणजे कल्की धर्मक्रांती व राज्यक्रांती घडवून आणेल. परमेश्वर अत्यंत पराक्रमी आहेच, परंतु त्याच्या ठिकाणी असलेल्या अगाध गुणांचे व परमेश्वर स्वरूपाचे वर्णनही वेदही करू शकत नाहीत. तेथे वेदही नेती नेती म्हणजे जाणता येत नाही असे सांगतात. ज्याचे महात्म्य वेदही सांगू शकत नाही असा सर्व सामर्थ्यवान गुणवान भगवंत भक्ताची उपेक्षा करीत नाही. भक्ताचा देवाला अभिमान असतो, म्हणून आपण त्याचे भक्त होऊन राहा असा संदेश समर्थ आपल्याला देत आहेत. आपण त्याची साधना निष्ठेने करावी, त्यातच आपले भले आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.